एका मोठ्या बातमीकडे 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात भाजपचे नेते आणि तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे। वृक्ष लागवडीच्या प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली आहे। तत्कालीन फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बहुचर्चित वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही असा अहवाल समितीने दिला आहे। फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली होती। यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। त्यामुळे तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे या वृक्ष लागवडीच्या संदर्भात त्यांनी काही आक्षेप घेतले होते। चौकशी समितीची घोषणा केली होती। या समितीचा अहवाल नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात सादर करण्यात आला। काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या क्षेत्रात वन विभागाची जमीन कमी आहे आणि म्हणून काही लोकांनी मियावाकी म्हणजे अटल घनवन लावलं, त्याच्यावरही टीका केली। इतक्या जवळ झाडं लावतात का? आणि आज जर तुम्ही जाऊन तिथं बघितलं तर तुम्हाला इतकं सुंदर दाट जंगल तयार झालंय की आतमध्ये मनुष्य जाऊ शकत नाही आणि सरपटणारे प्राणी आहे, जीवजंतू आहे, पक्ष्यांचे तिथं पक्ष्यांचा अधिवास झाला। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अशा सर्व आंदोलनामध्ये न समजता जेव्हा आपण गालबोट गावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितपणे मग जेव्हा अहवाल येतो त्या अहवालामध्ये तुम्ही काहीच तुमचं मत जे आहे ते वरकरणीच मांडू शकता, त्या संदर्भात काहीही मत व्यक्त करता येत नाही। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।